खुसखुशीत, कुरकुरीत, जाळीदार, रंग अतिशय सुंदर आणि चवसुद्धा अप्रतिम. एक तोडून बघूया. आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल किती सुंदर आणि खुसखुशीत अनारसा झालाय ते. नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. ज्योती पटवर्धन चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण करणार आहोत अनारसे. खास दिवाळीसाठी आणि लक्ष्मीपूजनासाठी केले जाणारे हे अनारसे खूप जणांना करायला दडपण येतं किंवा अवघड वाटतात, पण आज आपण हे अनारसे खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससह बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अनारसे करताना जो तांदूळ आपण वापरतो तो तांदूळ जुना हवा, नवीन तांदूळ न घेता जुना तांदूळ घ्यायचा. मग तुम्ही आंबेमोहर, कोलम, चिन्नोर, बासमती, रेशन तुम्हाला जो हवा तो घेऊ शकता, पण तांदूळ जुना घ्यायचा. इंद्रायणीसारखा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही. 1 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत मी. ते मी भिजत घालणार आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता मी हे तांदूळ भिजत घालते आहे. एका पातेल्यात हे तांदूळ घेऊन नेहमी जसे तांदूळ धुतो तसे 2-3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि साधारणपणे तांदळाच्या एवढं असं पाणी वर शिल्लक राहील असं पाणी घालून झाकून भिजत ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 8 वाजता हे पाणी असं हलकासा हात फिरवून काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी भरून परत झाकून ठेवून द्यायचं आहे. साधारण मी भिजत घालायची एकच वेळ ठेवली आहे म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. आता तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळीसुद्धा असं पाणी यातलं काढून टाकायचं आणि परत एकदा पाणी घालून झाकून ठेवून द्यायचं. 3 दिवस 3 रात्री म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार तांदूळ भिजत घातलेला होता. रविवारी सकाळी तुम्ही बघू शकताय या पाण्यावर थोडासा असा फेस आणि बुडबुडे आलेत. तांदूळ खूप छान भिजलेले आहेत. आता यातलं हे पहिलं पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाण्याने परत एकदा हा तांदूळ हलकासा असा धुवून घ्यायचा आहे आणि तो तांदूळ आता आपल्याला एका अशा चाळणीवर काढून घ्यायचा आहे. निथळत ठेवायचा आहे तो तांदूळ. आता पूर्ण त्यातलं पाणी निथळायला साधारण 5 मिनटं लागली. तांदूळ किती प्रमाणात आहे त्यावेळी वेळ कमी जास्त लागू शकतो. आता हा तांदूळ एका सुती कपड्यावर पसरून सुकवून घ्यायचा आहे. तांदूळ सुकवायला मला साधारणपणे 20-25 मिनटं लागली. सुती कपड्यावर असा पातळ थर देऊन सुकवून घ्यायचा. तांदूळ सावलीतच सुकवायचा आहे, उन्हात नाही. हवं तर थोडं पंख्याखाली सुकवू शकता. 20-25 मिनटानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ असा हातात घेऊन दाबला की हाताला त्याचे असे कण चिकटत आहेत, म्हणजे तांदूळ थोडेसे दमट ओलसर आहेत आणि असेच तांदूळ हवेत. पूर्ण कोरडे करायचे नाहीत तांदूळ, हलकेसे दमट आणि वरून कोरडे पण आतून हलके दमट ओलसर हवेत, म्हणजेच याचे पीठ खूप छान होतं. आता आपल्याला मिक्सरच्या एका छोट्या भांड्यात हे तांदूळ घालून व्यवस्थित त्याचं असं पीठ करून घ्यायचं आहे. बारीक दळून घ्यायचं आहे ते. आपल्याला आता हे जे तयार केलेलं पीठ आहे ते बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. थोडंसं असं हलकंसं मॉइश्चर त्यात ओलावा असल्यामुळं असं हात फिरवून चाळून घ्यायचं आहे म्हणजे बारीक पीठ मिळेल आपल्याला. हा चाळ आहे तो परत एका मिक्सरच्या भांड्यात घालून परत आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी एखादा चमचा चाळ राहिला आहे तो परत ह्याच्यात घालायचा नाही. आता हे जे पीठ आहे ते मोजून घेतलेलं आहे, तर ते 2 वाट्या भरले. आता हे पीठ लगेचच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अनारशांचं. 1-2 दिवस ठेवून मग ते करायचं नाही आहे, कारण यातलं मॉइश्चर तसंच शिल्लक पाहिजे. तर हे 2 वाट्या पीठ तुम्हाला हवं असेल तर थोडंसं 1-2 चमचे काढून ठेवू शकता. आता यात मी साजूक तूप घालते आहे. 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. हे गारच तूप आहे पण पातळ तूप आहे म्हणजे प्रमाण योग्य राहील. तर 2 चमचे साजूक तुपानंतर मी इथं 2 वाट्यांसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा साधा गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता, पण खूप जर जास्त गूळ झाला तर अनारसे विरघळायचे म्हणजेच तेलात हसण्याची शक्यता असते. आता गूळसुद्धा आपण छान रंगाचा घेतला आहे, पण तुम्हाला जर डार्क कलरचा गूळ चालणार असेल सेंद्रिय वगैरे तो घेतलात तरी चालेल. आता परत एकदा हे मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय पीठ किती सुंदर झालेलं आहे अनारशांचं.
गूळ वापरताना तो खूप कोरडा नको किंवा खूप ओला पण नको, नेहमीच्या वापरातला आपला गूळ हवा. आणि आता हे एका परातीत घेऊन त्याचे असे 2 गोळे तयार करून मी एका डब्यात भरून ठेवते हे पीठ मुरण्यास. हे पीठ बाहेरच ठेवायचं मुरायला, फ्रीजमध्ये नाही. आता रविवारी सकाळी हे पीठ मुरत ठेवलेलं होतं, साधारण 10च्या सुमारास. रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस हे पीठ मुरत ठेवलं मी. आणि बुधवारी दुपारी 4च्या सुमारास मी हे अनारसे करायला घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर अजून 1-2 दिवस हे पीठ मुरवायला ठेवून मग याचे अनारसे तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकताय पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. हे पीठ जर खूप जास्त घट्ट किंवा कोरडं झालेलं असेल तर मात्र तुम्ही याला थोडासा असा दुधाचा हात लावून किंवा पिठात अगदी बघत बघत चमच्यानी दूध घालून तुम्ही मळून घेऊ शकता. पण अगदी कमी प्रमाणात दूध घालायचं किंवा हाताला दूध लावून असं पीठ मळून घ्यायचं. किंवा थोडासा अगदी केळ्याचा छोटासा तुकडा किंवा काप, जेवढं तुमचं पिठाचं प्रमाण आहे त्यानुसार केळं घालूनसुद्धा तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. दूध किंवा तुम्हाला हवं असेल तर केळं यापैकी काहीतरी एक घालून तुम्ही पीठ मळून सैल करून घेऊ शकता. हे आपलं पीठ मात्र अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता यात मी अगदी 4 थेंब किंवा अगदी अर्धा पाव चमचा तूप घालून व्यवस्थित एक 4-5 मिनटं मळून घेते. म्हणजे हाताच्या उष्णतेमुळं हे पीठ छान मऊसर सैलसर असं होईल. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे म्हणजे त्याला तडे जाणार नाहीत. जेव्हा आपण हे पीठ थापू तेव्हा हे पीठ व्यवस्थित झाले की नाही बघण्यासाठी एक छोटासा गोळा असा हातावर काढून घेऊन व्यवस्थित असा गोल करून बघायचा. तुम्ही बघू शकताय कुठेही याला चिरा किंवा तडे गेलेले नाहीत. छान मऊसर असा गोळा झाला आहे. आता याचा रोल करून मी जेवढ्या प्रमाणात जेवढा मोठा छोटा अनारसा हवा आहे तसा मी कापून घेते. अनारशाचं पीठ जर खूप सैल झालं तर एखाद्या सुती कपड्यावर ते पसरून ठेवायचं, म्हणजे त्यातला ओलावा कमी होऊ शकेल. आणि थोडा वेळ पसरून ठेवल्यानंतर ते पीठ थोडंसं घट्ट होऊ शकेल. किंवा जेव्हा आपण पीठ करतो त्यातलंच थोडंसं पीठ शिल्लक ठेवून तुम्ही ते नंतर याच्यात वापरू शकता. किंवा परत तांदूळ भिजत घालून तुम्ही परत त्याचं पीठ करून ते पीठ याच्यात घालून परत ते मुरवून ठेवून मग त्याचे अनारसे करू शकता. हे सगळंच जर शक्य नसेल तर आयत्या वेळी जर करायचे असतील, अगदीच काहीच इलाज नसेल तर तुम्ही थोडंसं यात तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घालून बघू शकता आणि अनारसे करू शकता. आता हे अनारसे थापण्यासाठी मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे. तसंच हे अनारसे मी खसखशीवर थापणार आहे. आता काही जण हे साखरेवर थापतात किंवा खसखस आणि साखर याचं मिश्रण करून थापतात. काही जण तीळ वापरतात, काही जण रवा, तर काही जण तांदळाचा जो चाळ उरलेला तांदळाचं पीठ चाळून तोसुद्धा अनारसे थापण्यासाठी वापरतात. मी इथं खसखशीवर थापणार आहे अनारसे, त्यामुळे एकतर ते सुंदरही दिसतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. आता जे आपण पिठाचे गोळे करून ठेवलेले त्यातला एक गोळा घेऊन हातावरच तो असा मोठा करून घ्यायचा आहे, म्हणजे थापायला सोपा जाईल. आता या प्लॅस्टिकच्या पिशवीवर मी खसखस इथं घालून घेते आणि हा गोळा आपण याच्यावर ठेवून व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. अनारसा शक्यतो पातळ थापायचा. अगदी खूप जाड जर अनारसा थापला तर तो तळल्यानंतर एकतर व्यवस्थित तळला गेला नाही तर आतून तर पिठूळ तसाच राहतो किंवा मग तो नंतर मऊ पडू शकतो. त्यामुळं तो बऱ्यापैकी पातळ थापायचा. किंवा तुम्हाला जर मऊ आवडत असेल तर थोडासा मध्यम किंवा मग जाड ठेवू शकता. मी इथं व्यवस्थित असे अनारसे थापून घेत आहे. आणि आता हे अनारसे आपल्याला तळून घ्यायचे. साधारणपणे एक 3-4 अनारसे मी इथं या पद्धतीने थापून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय असे 2 बोटांच्या साहाय्याने, दोन्ही हातांच्या साहाय्याने असे व्यवस्थित फिरवत फिरवत अनारसे थापून घ्यायचे. किती सुंदर झालेले आहेत आणि ते व्यवस्थित असे पसरत आहेत. अनारसे तळण्यासाठी मी इथं तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. मी तेलात तळते पण तुम्हाला हवं तर तुपात तळू शकता. आता हे अनारसे एकाच बाजूने तळतात. खसखसीची जी बाजू असते ती वरती करायची आणि अनारसा तेलात सोडायचा. अनारसे तळताना तेलाचं टेम्परेचर अतिशय महत्त्वाचं आहे.
तेल अति तापलेलं असेल तर अनारसे पटकन करपून जातील आणि तेल न तापता जर त्यात तुम्ही अनारसे घातलेत अगदी कमी तापलेल्या ह्याच्यात तर अनारसे विरघळू शकतात. त्यामुळं तेलाचा व्यवस्थित अंदाज घेऊन तेल व्यवस्थित तापून मगच तळायचे. तुम्हाला जर खालनं अनारसे करपतील वाटलं तर असं झाऱ्यावर काढून घेऊन वरून चमच्यानी तेल सोडून जरी तळले तरी चालतील. तेलाचा अंदाज येईपर्यंत 1-2 अगदी छोटे छोटेसे अनारसे करून ते तळून बघून ते विरघळत तर नाहीत ना याचा अंदाज घेत जर तुम्ही अनारसे केले तरी चालतील. म्हणजे तुम्हाला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येईल. मध्यम तेल गरम करायचं आणि मग लो टू मीडियम फ्लेमवर अनारसे तळून घ्यायचे. आता अगदी चाळणीत ते काढून घ्यायचे म्हणजे त्यातलं तेल निथळून जाईल. अशाच पद्धतीने अजून एक अनारसा आपण तळूया, पण या खेपेला चमच्यानी तेल न उडवता त्याच्यावर न घालता असं झाऱ्यानेच आपण नेहमीसारखा तळून घेतोय तो अनारसा. हे बघा खूप सुंदर झाला आहे. तेलाचं टेम्परेचरचा अंदाज आला की अनारसे खूप छान होतात. आता हे एका आपण चाळणीवर काढून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे जास्तीचं तेल असतं ते निथळून जाईल. चाळणीखाली एखादं भांडं ठेवायचं आणि हे अनारसे उभे करून ठेवायचे. तुम्हाला हवं तर मी इथं असे पोह्यांमध्ये हे अनारसे ठेवते आहे म्हणजे तेल निथळायला मदत होते. तुम्हाला हवे तर पोह्यांवर किंवा टिश्यू पेपरवर काढून ठेवू शकता. गार झाल्यानंतर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायचे. हवे तर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मग घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवले तरी चालतील. भरपूर दिवस टिकतात हे. आता हे अनारशाचं पीठ फ्रीज बाहेर सुद्धा 2-3 आठवडे छान टिकतं किंवा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त टिकवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2-3 महिने सुद्धा हे पीठ वापरू शकता. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचं आहे तेवढ्या प्रमाणात करू शकता. मी जेवढं साहित्य वापरले त्यातून साधारण 12 ते 13 मध्यम आकाराचे अनारसे तयार झालेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.